वळूया पुढच्या बातमीकडे. माजी शिवसैनिक आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर तब्बल 34 वर्षांनी आज शिवसेना भवनामध्ये गेलेले होते आणि त्यांच्यासाठी स्वाभाविकच काहीसा भावनिक असा हा क्षण होता. विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेच्या कारणासाठी त्यांचं हे सेना भवनात जाणं झालं. यावेळी त्यांनी सेना भवनाच्या पायऱ्यांवर नमस्कार केला. इतक्या वर्षांनी सेना भवनात गेल्यानंतर बाळासाहेबांच्या आठवणींनी बाळा नांदगावकरांचा कंठ दाटून आला. बाळासाहेब कायम आमच्या अंत्यकाळात ते कायम राहणार. भावनिक झाला ते सगळं. हा, बाळासाहेब हा विषय माझ्यासाठी फार संवेदनशील आणि भावनिक आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रेमही खूप दिलं, रागावले सुद्धा, चिडले सुद्धा, पण बाळासाहेब प्रत्येक शिवसैनिकावरती प्रचंड प्रेम करायचे. दोन भाऊ एकत्र आले त्या दिवशी मी आता पण बघितलं या दीपोत्सवाला सुद्धा तुम्ही तुमच्या भावना तेव्हा पण दाटून आल्या होत्या की दोन भाऊ तुम्ही गुच्छ देत. हो हो, नाही त्यावेळेला तर दोन भावांनी मिळून मला एक गुच्छ दिला. मी उद्धव साहेबांना दिला होता. उद्धव साहेबांनी बाळा नांदगावकर म्हणायचे की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे.